वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले आहेत। काल रात्री उशिरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलंय। 288 विरुद्ध 332 मतांनी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे। जवळपास 14 तासांपेक्षा अधिक वेळ या विधेयकाबाबत चर्चा झाली। विरोधी आणि सत्ताधारी पक्षाने देखील आपली भूमिका जाहीर केली। मध्यरात्री 2:30 वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज चाललं होतं। लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्यानंतर आज म्हणजे गुरुवारी हे विधेयक राज्यसभेत सादर केलं जाणार आहे। यावेळी विरोधी आणि सत्ताधारी बाकांवरून विरोधी आणि समर्थन करणारी भाषणे झाली। वक्फ सुधारणा विधेयकावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या खासदारांमध्ये लोकसभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। त्यानंतर विधेयकावर अप्रत्यक्ष मतदान झालं। राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या खासदारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवार गटाच्या खासदारांनी या विधेयकासाठी मतदान केलंय। मात्र मतदानाच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचा एक खासदार अनुपस्थित राहिल्याची माहिती समोर आली आहे। खासदार नागेश आष्टीकर हे अनुपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्याला दुजोरा दिला आहे। खासदार संजय राऊत म्हणाले की वक्फ बोर्डाच्या जमिनीचे व्यवहार झाल्यानेच घाईत विधेयक मंजूर करून घेतले। विधेयकावरील मतदानात भाजपला 300चा आकडा ओलांडता आला नाही, तर दुसरीकडे विरोधकांची एकजूट भक्कम दिसली असल्याने संजय राऊत यांनी म्हटलंय। खासदार नागेश आष्टीकर हे खासदार अनुपस्थित होते। याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की आष्टीकर हे सध्या आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत, त्यामुळे ते मतदानाला अनुपस्थित होते, असं संजय राऊत यांनी सांगितलंय। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी या विधेयकावरील चर्चेवेळी म्हणाले की सरकार मदरशांना लक्ष करत आहे। आता वक्फची मालमत्ता ताब्यात घेतली जाणार आहे। मुस्लिमांच्या जमिनीचा निर्णय अधिकारी घेतील। बिगर मुस्लिम व्यक्ती वक्फ बोर्ड चालवतील। या विधेयकाचा मुस्लिमांना काहीही फायदा होणार नाही, असं म्हणाले। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा।